साहेबांनी तिथे मुद्दा संपवला तो होता जीवन कौशल्यांचा, की विद्यार्थ्यांनी आत्मसात करायची जी कौशल्य आहेत ती प्राथमिक स्तरापासून तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पर्यंत. तर युनिसेफने अशी 10 कौशल्य निश्चित केलेली होती की शिकावं कसं शिकणे हा पहिलं कौशल्य, आणि शेवटचं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्यातला माणूसपण हरवू न देणं हे शेवटचं. माणूसपण हरवण्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत पदोपदी. अलीकडे या 10 कौशल्यापैकी सर्व जगानं मान्य केलेली 4 कौशल्य अत्यंत महत्वाची आहेत ती आपल्या समोर आणतोय. सरांनीच त्यातलं पहिलं कौशल्य मग सरांनी मांडलेलं होतं ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्या निराकरण. अलीकडे 10वी 12वीच्या स्तरावर नव्हे हायस्कूलच्या स्तरावरती सुद्धा मुलांचं आत्महत्याचं प्रमाण हे अत्यंत धक्कादायक असं आहे. विद्यार्थी निराशेच्या गर्तेमध्ये जात आहेत आणि त्यावेळी मुख्याध्यापकाची भूमिका ही खूप महत्वाची ठरते. आणि म्हणून 4च कौशल्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. विषयाशी निगडीत समस्या या जीवनाशी निगडीत समस्यापर्यंत पोहोचू न देण्याचं काम मुख्याध्यापकाचं आहे. समस्या होते विषयातून सुरू, ती पोहोचते त्याच्या जीवनापर्यंत, आणि मग ती त्याच्या जीवनापर्यंत न पोहोचून देण्याचं काम जे आहे ते मुख्याध्यापकाचं आहे. आणि म्हणून आम्ही या जीवन कौशल्याकडे अधिक लक्ष पुरवणं ही काळाची गरज आहे. दुसरं अत्यंत महत्वाचं कौशल्य आहे ते म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, विश्लेषणात्मक विचार. मुख्याध्यापक बंधू भगिनींनो, सगळ्या स्पर्धा परीक्षा कशावरती अवलंबून असतील तर या कौशल्यावर आधारित आहेत की किती विश्लेषणात्मक पद्धतीने विद्यार्थी विचार करू शकतोय. आणि म्हणून कुठलीही प्रवेश परीक्षा घ्या, त्या प्रवेश परीक्षेचं जे मूळ आहे ते आहे क्रिटिकल थिंकिंग. आणि म्हणून एक थोडासा आपण स्वतःला एक प्रश्न विचारून पाहूया की तासन आपण पाहत असतो मुख्याध्यापक म्हणून, किती तासनामध्ये आपल्याला MCQ हा प्रश्न प्रकार दिसला आहे? तर 1% म्हणेल मी, फक्त 1%, की 1% तासनामध्ये आपल्याला याच्याशी निगडीत प्रश्न प्रकार आपल्याला दिसत आहेत. मग नक्की काय चाललंय? जर मुलाचं सगळं भवितव्य या विचार प्रक्रियेवर आधारित असेल तर या विचार प्रक्रियेला अनुसरून अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालली आहे की नाही याचं दररोज परीक्षण करणं ही आम्हा मुख्याध्यापकांची प्रामाणिक जबाबदारी आहे. आणि हे घडत नाहीये. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो की मगर साहेबांचा विचार जिथे संपला तिथे माझा सुरू झालाय तो यासाठी. पुढचा मुद्दा आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, सर्जनशीलता, की नवनिर्मितीसाठी आम्ही काय संधी देतोय. ताई, मला एक मुद्दा अनुभव सांगायचा आहे याच्या क्रिएटिव्ह थिंकिंग संदर्भातला. हे मागच्या वर्षापासून आपण 19 शाळांमध्ये फाली हा प्रकल्प राबवतो, फ्युचर ऍग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया. या 19 शाळांमध्ये हा प्रकल्प राबवत असताना त्याचे हेड कोण आहेत ते मुद्दा मी सभागृहाला परिचित करून देतो. तर TC मधली 2 IIM ची मुलं आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादची 2 मुलं या फालीचा अभ्यासक्रम तयार करण्यापासून तर ही योजना कशी राबवायची याची मुलं काम करतात मॅनेजमेंटची. आणि नुकत्याच याच्या संदर्भातल्या महाराष्ट्र आणि गुजरात याच्या स्पर्धा जळगावला संपन्न झाल्या. तिथे आपणाला एकूण 7 पारितोषिक रयत शिक्षण संस्थेला मिळाली. सर्वांचे मुख्याध्यापक किती असतील, बारामतीचे मुख्याध्यापक किती असतील, आष्टाचे मुख्याध्यापक किती असतील. काय प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळं काय होतं तिथे? तर दररोज मुलांच्या हातामध्ये दर आठवड्याला जे प्रॅक्टिकल्स व्हायचं त्याच्यानंतर त्याच्या हातात ते वर्कशीट्स दिले जायचे. म्हणजे प्रॅक्टिकल हा भाग अगोदर होता, तिथे कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात होतं. आणि म्हणून सभागृहाला सांगायला मला आनंद वाटतो की त्या दिवशी बारामतीच्या त्या मुलानं एक ग्रास कटिंग मशीन, गवत कापण्याचं यंत्र
अत्यंत कमी किमतीमध्ये तयार केलेलं, त्याची ऑर्डर जैन इरिगेशन या 10,000 कोटीचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने त्याला ती ऑर्डर देऊन गेली. मला वाटतं माझी शिंदेचा विद्यार्थी तो आहे. मला वाटतं थोडंसं त्या शाळेसाठी आणि मुलांसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. क्रिएटिव्ह थिंकिंग विषयी बोलतोय मी. हे एक 9वीतलं मूल की त्या प्रॉडक्टचं पेटंट होऊ शकेल. मला त्या फली प्रोग्रामला धन्यवाद का द्यायचे आहेत, तर शिक्षणातलं नेमकं अचूक आणि काय असावं हे त्यांना समजलंय. त्या तिशीतल्या मॅनेजमेंट व्यवस्थापन करणाऱ्या त्या मुलांना समजलंय की या अभ्यासक्रमाची राबवणूक कशी करून घ्यायची. त्यात आपल्या एज, आपले ऍग्रिकल्चर एक्सपर्ट आहेत, त्याचा सहभाग आहेच. आहे पुढचा भाग अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे संप्रेषण, म्हणजे कम्युनिकेशन स्किल. इथे सादरीकरणामध्ये शिक्षकही कमी पडतोय, मुलंही कमी पडत आहेत, आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भाग जो आहे या 4 जीवन कौशल्यावरती आपल्याला केंद्रित करायचा आहे. विषय कोणते असू द्यात. आणि शेवटची ओळ मुद्दाम अधोरेखित केलेली आहे. यामध्ये स्मरण व पाठांतर यांचा कुठंही समावेश नाही. मग जर आंतरराष्ट्रीय मान्यता या गोष्टींना मिळालेली असेल की या 4 कौशल्यावर सगळी शिक्षण व्यवस्थेनं काम करायला हवंय, अजूनही आम्ही स्मरण आणि पाठांतराकडे जातोय. अजूनही आमची प्रश्नपत्रिका त्या प्रकारची का निघते आहे हे मुख्याध्यापकाने विचारून पाहावं. आमचे प्रश्न प्रकार जे आहेत पाठाचं वहीमध्ये येणारे ते स्मरणाकडे असू नयेत, याच्याकडे आपण जास्तीचं लक्ष पुरवायला हवंय. गेली 4-5 वर्ष रयत विज्ञान परिषद असेल, ज्ञान रचनावादाविषयीच्या आपल्या विविध कार्यशाळा असेल, याच्या माध्यमातून विचार प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आपले खूप शिस्तबद्ध प्रयत्न रयतचे चालू आहेत. खूप शिस्तबद्ध प्रयत्न, आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही आपल्याकडनं आहे. हे जरा थोडंसं आपण काही पुढची पावलं उचलूया. त्यासाठी पुढचा एक मुद्दा शिक्षकातल्या बदलातला जो आहे तो मी मुद्दा मांडतोय की अजूनही शिक्षकाची भूमिका जी आहे, सेज ऑन द स्टेज. सेज म्हणजे ऋषी मुनी, शिक्षक व्यासपीठावरती उभा, तो सांगेल ते प्रमाण, हे संपलंय आता. त्याच्याऐवजी गाईड ऑन द साइड, म्हणजे वर्गाची रचना बदलली पाहिजे. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याची भूमिका पुन्हा पुन्हा आपण सांगतोय की ती सुलभकाची असायला हवी आहे, फॅसिलिटेटरची असायला हवी आहे. आणि म्हणून मध्य विभागात तरी मी शिक्षक हा शब्द आता वर्ज केलेला आहे आणि त्याऐवजी सुलभक हा शब्द प्रचलित केलेला आहे. नवीन आलेले जे पाठ्यशासन आहे त्याच्यावरती सुलभक असं लिहिलंय शिक्षकाऐवजी. हा त्याच्या भूमिकेतला बदल जो आहे तो त्याला नीट समजला पाहिजे. त्याची कारणं अशी आहेत, ती दिली पुढे पहा. की मुलांना जोडीने शिकायला आवडतं, गटामध्ये काम करायला त्यांना आवडतं, आपण सगळे मिळून एखादी कृती करू ही गोष्ट त्याला त्याच्या भावविश्वामध्ये त्याला आवडणारी आहे. जे समजणार नाही ते विविध मार्गाने समजण्याचा प्रयत्न करू, अशी विद्यार्थ्याची विचार प्रवृत्ती आहे. आणि म्हणून रचनावादाला या सगळ्या पूरक गोष्टी आहेत. तेव्हा सर्वांना एक नम्र निवेदन आहे, कदाचित ते धाडसेपणाचं आहे. मी पुढे म्हणतोय की वर्गातली बाक बाहेर काढा, हे धाडसाचं विधान ठरेल. पण मध्य विभागामध्ये 40 वर्गामध्ये आम्ही बाक बाहेर काढलेली आहेत. नुकताच एक प्रशिक्षण वर्ग आम्ही पाचवड इथे घेतला. ती बाक आम्ही आता वर्गात कडेला लावलेली आहेत आणि मुलं खाली बसून शिकतायत. त्याचं पुढे एक चित्र पाहायला मिळेल तुम्हाला की वर्गाची आदर्श वर्ग रचना निदान 5वीला तरी करूया आपण. त्याचं कारण मूलभूत सांगतो तुम्हाला मी. आताच मगर साहेबांनी उल्लेख केला कुमटे बिटाचा, की कुमटे बिटातली मुलं अशी शिकतायत. आणि मग कुमटे बिटातली ही मुलं जेव्हा आमच्या शेरेवाड्याच्या शाळेमध्ये जातील आणि आमचे शिक्षक पुन्हा त्यांना बाकात उडीव बसवतील आणि पुन्हा पारंपरिक पद्धतीने शिकवतील, त्यावेळी त्या पोरांवरती काय म्हणजे काय नक्की काय त्या मुलांच्या काय अपेक्षा करायच्या त्या मुलांनी, असं आपल्या शाळात चालू आहे. प्राथमिक शाळेतलं शिक्षण बदललंय, तिथे डिजिटल आलेलं आहे. तिथे अशा प्रकारची वर्गरचना आहे, गटामध्ये मुलं शिकत आहेत, मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. शिकावं कसं
याचं तंत्र मुलाला दिलं जातंय आणि 5वीला आल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्या मानगुटी बसतोय कुठल्या पद्धतीनं की मी सांगतोय ते ऐकायचंय, मी विचारलेले प्रश्न त्या पद्धतीने तू उत्तर लिहायची. आम्ही मध्य विभागामध्ये एक चळवळ सुरू केलेली आहे. 40 शाळांमध्ये अशा प्रकारचा वर्ग प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जून मध्ये 40 शाळांमध्ये अशा प्रकारचे वर्ग सुरू होणार आहे. तेव्हा थोडंसं बदलांसाठी धाडस करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी मुख्याध्यापकाचा पाठिंबा हा गरजेचा आहे. तेव्हा कमीत कमी 5वीचा वर्ग अशा पद्धतीने सुरू करा. त्याच रचनावाद समजलेल्या अशा शिक्षकांची नेमणूक त्या वर्गासाठी करा. पालकांना हा भूमिकेतला बदल जो आहे तो बदल कृपया समजावून सांगा. जरा थोडस पुढे जाऊया. पुन्हा एकदा मगर साहेबांचाच विषय पुढे न्यायचा आहे मला की मुलं शिकतात कशी, ती प्रक्रिया कशी अर्थपूर्ण आहे, त्या अध्ययन प्रक्रियेची खरोखरच समज जी आहे ती शिक्षकांना आम्हाला आलेली आहे का. त्या अध्ययनाची व्याख्या दिलेली बघा तिथे की मुद्रित, छापील किंवा लिखित साहित्यातून काही संदर्भ अनुमान काढून अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या नाही महत्वाची, त्याचे 2 शब्द महत्वाचे आहेत, अर्थ आणि प्रयत्न. या अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका काय हे मुख्याध्यापकाने ठरवायचे. अर्थ लावणं या शिक्षकाच्या भूमिकेविषयी आपण पुढे प्रश्नचिन्ह विचारतोय का, काही प्रश्न विचारतोय का आपण. शिक्षकाच्या पुढे अनेक प्रश्नचिन्ह आहेत या संदर्भातली, त्याची उत्तरं देण्याची जबाबदारी आमची मुख्याध्यापकाची आहे. आणि याचा प्रयत्न म्हणजे विचार प्रक्रियेचं शिक्षण मुलांना देणं. एकूणच शिक्षण व्यवस्थेचा आता जो पाया आहे तो विचार प्रक्रियेच्या शिक्षणावरती आहे आणि तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आता सर ज्यावेळी बोलत होते त्या अध्ययन निष्पत्ती पुस्तिका त्या पुस्तिका मी आणलेल्या आहेत. प्रत्येक मुख्याध्यापकाच्या टेबलावरती पुस्तिका अत्यावश्यक आहे. सरांनी त्याला बायबल असं म्हटलं. काय याची रचना आहे ती सांगतो तुम्हाला एकच मिनिटामध्ये. यात पहिला भाग दिलेला आहे तो म्हणजे अध्ययनात सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया. की शैक्षणिक प्रक्रिया काय आहे, नक्की शिक्षण काय करायचंय याची दिशा जी आहे ती दिशा याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे भाषेविषयीचं पहिलं विधान असं आहे ताई इथे की आपल्या भाषेत बोलण्याचं आणि चर्चा करण्याचं भरपूर स्वातंत्र्य मुलांना द्या. म्हणजे शिक्षकाने बोलायचं नाहीये, मुलांनी बोलायचंय. शेवटचा मुद्दा आहे ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टी आपल्याच पद्धतीने कागदावर उतरण्याची संधी मुलांना द्या. म्हणजे याच्यामध्ये 10 मुद्दे आलेले आहेत. गणिताच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे आणि आम्ही तसं जात नाही, हे वाईट आहे. उच्च प्राथमिक स्तरावरचं हे दिलेलं आहे. समाजशास्त्र आहे, याच्यामध्ये गणित आहे, विज्ञान आहे. याच्यामध्ये शैक्षणिक प्रक्रिया पाहूया आपण 6वीची. काय म्हटलंय त्याने तिथे सामाजिक शास्त्रामधलं सूर्यकिरणाच्या वितरणाचा व पृथ्वीवरील कटिबंध यांचा सहसंबंध लावणे, खडकांचे विविध नमुने गोळा करणे, परिसरातील दगड, जुन्या ऐतिहासिक वास्तू, घरे यासाठी वापरलेल्या खडकासंबंधी माहिती मिळवणे. म्हणजे शैक्षणिक प्रक्रिया एक बाजूला सुचवलेली आहे आणि उजव्या हाताला साहेब पुन्हा जे म्हणत होते अध्ययन निष्पत्ती, तुम्ही काय साध्य करणार आहात आणि त्याची क्वेश्चन बँक आपल्याला करण्याविषयी सांगितलेलं आहे. मग याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न प्रकार तयार करावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ इकडे जर त्यांनी म्हटलंय की जगाच्या नकाशात महासागर दाखवण्यासाठी नकाशाचा वापर करा, तर इकडे त्याला अनुसरून योग्य प्रकारचे प्रश्न संच तयार करणं हे आपलं कर्तव्य त्यांनी आपल्याला सांगितलंय. मुख्याध्यापकांना माझं कळकळीचं आव्हान आहे. मी आता काही मुख्याध्यापक म्हणून कार्यरत नाही, पण ज्या दिवशी हे पब्लिश झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही माझ्या टेबलावरती आहे. कारण याचं महत्व काय आहे ते आम्ही जाणलेलं आहे. तर या पुस्तिका कृपया उपलब्ध करून घ्या आणि आपल्या शिक्षकाचा त्या प्रकरणाचा प्रत्येक पाठ
या मुद्द्याला अनुसरून चाललाय की नाही ते कृपया पहा. पारंपरिक टाचण खूप झाली, टाचण बदलण्यासाठी सुद्धा बरीच धडपड आपल्याला करावी लागली. पाठ टाचण जे नवीन आलेलं आहे ते कसं लिहावं या संदर्भात किती आपण कळकळीने शिक्षकांशी बोललो किंवा चर्चा केली याविषयी थोडंसं मुख्याध्यापकांनी अंतर्मुख व्हावं. तर अध्ययन निष्पत्ती ही पुस्तिका खूपच मार्गदर्शक आहे. पुढे जाऊया, त्याची काही गरज नाही. आता परिसर अभ्यासाचा अंतर्भाव का केला, अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित आहे, एक उदाहरण जे दिलेलं आहे तेवढं पुरेसं आहे. पुढे जरा जाऊ आपण. अध्ययन प्रक्रियेची किंवा अध्ययन निष्पत्ती याची समज निर्माण करणे म्हणजे नक्की काय. शिक्षकाच्या भूमिकेतला बदल तेवढा पाहूया आपण. शिक्षकाच्या भूमिकेतला पहिला बदल अपेक्षित आहे तो मागची 2-3 वर्ष पुन्हा व्याख्यात मांडतोय की रचनावादाचा पुरस्कार करायचा असेल तर पहिलं आपलं जोड तासिकेचं वेळापत्रक आहे का, 60 मिनिटांची 80 मिनिटांची तासिका आम्ही देतोय का, याचं 90% उत्तर नकारार्थी आहे. जोड तासिका जर केलेला असतील तर त्या 60 मिनिटाचं 80 मिनिटांचं अचूक नियोजन शिक्षकाने केलेलं आहे का. शिक्षकाच्या भूमिकेतला बदल, त्याने 10 मिनिटं बोलायचंय, 15 मिनिटं गटकार्य विद्यार्थ्यांना द्यायचंय, हातामध्ये त्याची एक कृतीपत्रिका मुलांची द्यायची आणि शेवटी त्याला अनुसरून दिलेल्या प्रश्न प्रकारांचं कितीपर्यंत आकलन झालेलं आहे हे पाहायचंय. असं ते 60-80 मिनिटाचं नियोजन होतंय का, याचं बरंचसं उत्तर नकारार्थी असं आहे. 30 मिनिटाचं आमच्या शिक्षकाचं भांडवल पारंपरिक पद्धतीने संपतंय आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. तर मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कुठे आणि क्रिटिकल थिंकिंग कुठे आणि मग कुठे क्रिएटिव्ह थिंकिंग. सर्वांनी अंतर्मुख व्हावं. शिक्षकाच्या भूमिकेतला दुसरा बदल खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्या पाठामध्ये कृतीपत्रिकांचा, वर्कशीटचा प्रभावी वापर. आपण रयत विज्ञान पद्धतीच्या माध्यमातून इयत्ता 6वीच्या गणित आणि विज्ञानाच्या खूप चांगल्या कृतीपत्रिका निर्माण केलेल्या आहेत. ज्या शाळांचे खूप चांगले रिझल्ट आहेत, तिथे स्कॉलरशिप आहे, जे उत्तम निकाल आहेत, त्या शाळांमध्ये वर्कशीट्स खूप प्रभावीपणाने वापरले जातात. म्हणजे एक छोटीशी शाळा आहे भाळवलीची, ती जी आज सयाजीराव आणि कल्याणी कुठल्याही शाळेशी ती उत्तम पद्धतीने कॉम्पीट करते आहे. त्या तिथल्या शिक्षकांना नीट समजलेलं आहे की क्रिटिकल थिंकिंगसाठी कशा प्रकारच्या प्रश्नांची योजना करायची. हा संदेश ग्रामीण भागापर्यंत समजलेला आहे, तो आपण समजावून घ्यावा. दुसरा भाग आहे विद्यार्थ्यांनी शिकावे कसे शिकणे या अध्ययन तंत्राचा बदल. की मुलांना तुम्ही शाळेत का येत आहे, मूल्यमापन पद्धतीत काय बदल झालाय, तुम्हाला शिकण्यासाठी आम्ही मदत करण्यासाठी आहोत. पाठ्यपुस्तकाचा परिचय आता आम्ही उन्हाळी वर्ग इथे घेतो आहोत. त्यात पहिले 2 दिवस पुस्तक परिचयासाठी आम्ही दिलेले आहेत की 9वीचं आणि 10वीचं पुस्तकाची ओळख, मूल्यमापनाची ओळख, ते कसं शिकावं याच्यातलं तंत्र. शिक्षक 2 दिवस त्याच्याविषयी बोलतील आणि मग काय 25-30% अभ्यासक्रम होईल पूर्ण, त्याच्याविषयी पुढे बघतील. अगोदर मुलांचं मॉरल तयार करणं, त्यांचं नीतिधैर्य तयार करणं ही गरज आहे ना, ती गरज आपल्याकडे महत्वाची आहे. म्हणून जूनचा पहिला आपला जो आठवडा असेल शाळा ओपनिंगचा, त्यामध्ये यासाठी आपण द्यावा, या गोष्टीसाठी द्यावा. हे बदल शिक्षकांना, मुलांना, पालकांना त्यांच्या गडी कसे उतरवता येईल ते आपण जरासं पाहू. आणि म्हणून पुढचा एक धाडसी माझा भाग आहे तो म्हणजे पालकांची शाळा भरवणं. किती 4 वर्ष मी मुख्याध्यापक होतो इथे अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये. दरमहा पालकांची शाळा आम्ही भरवत असू. शिक्षणातली बदल पालकांना नीट समजले पाहिजेत अगोदर. आता साहेबांनी CCEचा उल्लेख केला, बरोबर ना, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. त्या संदर्भातले काही प्रश्न मीच उपस्थित केले. पुढे आहे, पुढे जाते. नेक्स्ट. हा, सातत्यपूर्ण म्हणजे काय, माझ्या मनातले प्रश्न आहेत. ते प्रत्येक तासिकाला आहे, प्रत्येक दिवसाला पाहिजे, कालनिहाय पाहिजे, प्रत्येक विषय आणि शिक्षकाचं वेगळं पाहिजे, ते एकत्रित पाहिजे, ते मुख्याध्यापकाने ठरवलेलं पाहिजे का शिक्षकाला जमेल तसं पाहिजे.
हे प्रश्न उपस्थित झालेत का आपणाला बडाळे सर? याची उत्तर कोण द्यायची? हे शिक्षक आणि विद्यार्थ्यापुरतच मर्यादित आहे, काही पालकांसाठी महत्वाचं आहे. त्या दोघांपेक्षा माझ्या दृष्टीनं पालकांसाठी महत्वाचं आहे. जर 8वी पर्यंत मूल पास होऊन वरती आलेलं आहे तर पालकालाच माहिती नाही नेमकं की अरे हे सातत्य म्हणून काहीतरी वेगळीच भानगड आहे ही. त्यांना समजावून सांगा ना जरा असं की बाबा दररोज परीक्षा आहे, दर तासाला परीक्षा होणार आहे, विषयानिहाय ती वेगळी होणार आहे, त्याची मूल्यमापनाची तंत्र वेगळी आहे. काही वेळा ती लोकलेखी असेल, काही वेळा ती तोंडी असेल, काही वेळा ती प्रात्यक्षिकाची असेल, काही वेळा मुलाखत घेऊन असेल, काही वेळा प्रश्नावली असेल, काही वेळा समस्या सूची देऊन असेल, काही वेळा निरीक्षणातून असेल. म्हणजे मूल्यमापनाचे जे 5 विविध एरिया आहेत याचा ठळक चार्ट कुठे स्टाफ रूम मध्ये लावा ना जरा. परीक्षा म्हणजे मूल्यमापन, लेखी परीक्षा म्हणजे मूल्यमापन, याच्यातून आपण बाहेर येऊ ना जरा असं. मग माझ्या टेबलावरती मूल्यमापन प्रक्रियेचे हे 5 भाग, ही एक परीक्षा आहे, एक आत्मपरीक्षण आहे, एक निरीक्षण आहे, एक आविष्कार आहे, हे कुठेतरी दिसलं पाहिजे आम्हाला. तर थोडंसं अंतर्मुख व्हावं मुख्याध्यापक बंधू भगिनींनो की मूल्यमापनाचे हे 5 वेगवेगळे एरिया आहेत. मग त्याच्यात सातत्यपूर्ण आम्हाला समजू शकेल की दररोज करायचंय की कसं करायचंय. हे प्रश्न जे आहेत आपल्या शिक्षकांपुढे, आपल्या पालकांपुढे जरासं येऊ द्या. पुढचा शब्द माझ्या दृष्टीने खूप अवघड होता. सर्वंकष म्हणजे काय? म्हणजे मला तर तो अवघड वाटायचा बाबा की सर्वंकष म्हणजे कशा कशाचं. सर्वस्पर्शी म्हणजे काय? किती सखोल पाहिजे? ते नैदानिक पाहिजे, ते सुधारात्मक पाहिजे, ते स्थितीदर्शक पाहिजे, ते माहितीचं पाहिजे, ते ज्ञानाचं पाहिजे, ते आकलनाचं पाहिजे की उपजीवनाचं पाहिजे, ते बौद्धिक पाहिजे, भावनिक पाहिजे, मानसिक पाहिजे का शारीरिक पाहिजे, ते वर्तनाचं पाहिजे का वर्तन बदलाचं पाहिजे. जर माझ्या पुढे इतके प्रश्न येत असतील तर त्या मुलाने त्या पालकाने काय करायचं? माझ्या शिक्षकाला तरी समजलंय का की सर्वंकष मूल्यमापन म्हणजे एवढं काहीतरी आहे. याच्यावर थोडंसं आपण गंभीर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आठवड्याला आपण शिक्षक आणि आपण जर एकत्रित बसला आणि ही प्रश्नांची मालिका त्यांच्या समोर जरा मांडली तर मला वाटतं त्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन